अक्षा काय वाटतंय? फोन पाहिजे का पण सांग ना. हा मग मागता काय भाऊ तर ते साले देऊन दे ना. हा आता फोन तो हे गाइस गुड इव्हनिंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तो दोस्तों आज नवीन ब्लॉग सुरू केला. हिंदीत झालं स्टार्टिंग, पण आता मराठी. हे बा अक्षाचा मोबाईल दुपारपासून गायब झाला. मोबाईल दाखवा. मोबाईल तेरे पास फोन है? तेरे पास फोन है? अच्छा अक्षा किधर गया तुम्हारा फोन? सर पे ब्लॉगिंग काढतोय. ये मेरा फोन है दोस्तों. काय मेरा फोन आहे? अक्षाला दुपारपासून फोन नाही दिला म्हणून अक्षय आता माझ्या जाने मन घेऊन दिलाय. काय माझ्या जाने मन घेऊन दिलाय. हा पाहू आता कोण आहे जाने म्हणण्याची. पण फोन भेटला नाही आहे म्हणून थोडस विचार करा. रविवारचा दिवस आहे आणि दिवसभर याच्याकडे मोबाईल नाही, काय करील माणूस. लॅपटॉप घेतला तर लॅपटॉप भेटला होता तर लॅपटॉप घेऊन गेले. इयरबड्स दिले नाही. माझा फोन सुद्या फोन पाहिजे का? अक्षय काय रे सुद्या लॅपटॉपही नाही दिला, इयरबडही नाही दिले, फोन तर सोडलं. कनेक्ट कोणाला करशील? पेअर कोणाला करशील कनेक्ट? अक्षा काय वाटतंय? फोन पाहिजे का पण सांग ना. हा मग मागता काय भाऊ. अक्षा फुल चिडलाय. अक्षाला फोन नाही भेटला. अक्षाचे हा मानसिक संतुलन बिघडला आता. जाय नाही देत. अरे ओय ऋषिकेश ऋषिकेश खाली खाली. अबे शिवम ए धावत नका येऊ. अक्षय 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 मेरा भाई. हॅपी बर्थडे टू. हॅपी बर्थडे भावा. भावा हॅपी बर्थडे. काय तुझ्या भाई फायनली आला. फायनली देऊनच राहिला फोन. फोन नाही माझ्याकडे, सायल्याकडे. घरच्यांच्या वगैरे फोन येत. आई सप्पा सायल्याकडे फोन आहे. मग सायला देऊन नाही राहिला का? मित्रांनो अक्षयाचा फोन घेतला 2 वाजता दुपारी आणि पावसात आलो आम्ही. हिमांशूचा बर्थडे सेलिब्रेट केला, तुम्ही बघितला जाता. आणि फक्त सेलिब्रेशन झालं, जेवण बाकी आहे अजून आमचं. हा सायल्यानं फोन घेतला त्याचा आणि फोन नाही देऊ राहिला अजून. सुद्या नाही घेतला. तर ते साले देऊन दे ना. हा आता फोन आता आता उठलाय अक्षा. फोन देऊन द्या रे. देऊन द्या फोन. अरे तो बोरून राहिला रे तिथं एकटा बसला. फोन पाहिजे फोन पाहिजे. माझ्याजवळ नाही फोन. माझ्याजवळ फोनच नाही दादा. तुला पण माहित आहे माझ्याजवळ फोन नाही. जाय रे बाबा, जाय रे बाबा. अक्षा मी नाही घेतला फोन. चला मित्रांनो परत एकदा अक्षाचा ट्राय फेल झाला. चला कामा बसू द्या.
बसू द्या नाही तर आमच्यावर राग काढा. चला आता जाऊ आता. नाही फोन. फोन नाही त्याचा. एक इधर पाय. हा काय खोल. आणि तू तुझ्याकडं काहीच नाही हा. अक्षय तुझ्याकडं माझ्याकडे आहे. आहे ना. चल मग. नाही जायचं मला नाही घ्यायची पार्टी. याच्याकडे फोन आहे म्हणजे फोन नाही आहे मनात आहे फोन. विचार करून राहिला की बिचारा. बरं चल जाऊन जेवण काय भेटल. तुम्ही जेवायला चालले का. जा ना भाई. चला आपण काय करत चला मग आता. अरे मी पण जेवण करायला जाऊ आपण. बघू आता काय कसं होते. आणि आपल्या भाज्या आल्या म्हणजे अशा. जेवण दे ना भाई. मग मला चल इथं जेवण करू आपण. जाऊ आता. तर अक्षाने इथं फायनली ऑर्डर दिलाय. हो ना भाई. हो ना मित्र आपले असे आहे. काय करणार मित्रांना वाईट नाही वाटलं पाहिजे. बर्थडे मित्र आमचा काय संबंध. त्याचा काय संबंध भाई. संबंध काय नाही. लपून फोन तू ठेवला आमचं राहू. फोन जरी मॅटवला असेल तरी मी तुमच्या सोबत आहे ना. देतो फोन रडायला का मुंबई रडायला देतो फोन. रडतोय रे. रडू नको रडू. चल ना. अरे जेवण करून जाऊ आपण. मोबाईल घेऊन दर्पण भाऊ काय तुला पण देतो. तुला भाव नाही देत कोणी आहे ना. तर मित्रांनो पाहिलंच तुम्ही खतरनाक मजा गेली. अक्षयची तर फुल वाट लावली आज. म्हणजे इरादा नव्हता पण भाऊनं ट्रेंड सुरू केला होता आमचे फोन लपवाचा. तर आज गडीचाच लपवला. जरा खतरनाक मजा गेली. तुम्ही पाहिलंच. म्हणजे व्लॉग रॅन्डमली बनला कारण हिम्याचा बर्थडे होता. आम्ही तिकडे गेलो. अक्षयकडे फोनच नव्हता. म्हणजे अक्षयला फोनच नव्हता दिला. लपवला होता पोरांनी. म्हणजे आम्हीच लपवला होता. रूम मध्ये होते तेव्हापासून दिलाच नाही फोन. संडे होता. संडे त्याचा पूर्ण बरबाद झाला. फोनही नाही भेटला. लॅपटॉप घेतला होता सुद्धा लॅपटॉपही काढून घेतला. इयरबड्स होते फक्त. कोणाला कनेक्ट करणार होता तो. आणि नंतर आम्ही बर्थडे करायला गेलो तिकडं. बर्थडे सेलिब्रेशन केलं. त्यानंतर वापस आलो आणि अक्षय रडायला लागला का नाही बाबा मेसवरच आता जेवण करतो. आणि मी काही जाणार नाही हॉटेलमध्ये जेवायला. मग मोठ्या मुश्किलनं अक्षयला जरा रडू दिलं. त्यानंतर फोन दिला आणि त्यानंतर आम्ही दोघं जेवायला आलो. म्हणजे अक्षय आणि मी. बाकीच्यांचं ऑलमोस्ट जेवण झालं होतं. आमचं बाकी होतं. जेवण वगैरे केलं मस्त. मजा आली आज. अक्षयला कधी ना कधी असं पाहिजे होतं जरासं भेटलं तर. अशी असते काही कॉलेज लाईफ भाऊ. कॉलेज लाईफ पेक्षा हॉस्टेल लाईफ मध्ये तर जास्त मजा येते. म्हणजे दोन्ही बॅलन्स करून ठेवायची. हॉस्टेलमध्ये जे नवीन पोरांनी ऍडमिशन घेतली जबरदस्त लाईफ आहे भाऊ. एन्जॉय करा. सोबतच अभ्यास पण करा. चला अशाच आपल्या नवीन ब्लॉगसाठी आपलं चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा. इन्स्टावर पेज आहे आपलं प्रथमेश टारपे ब्लॉग्स. त्याला पण फॉलो करा. मी भेटतो उद्या अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.